तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब शोधायला आहे, तुमचं 12वी झालेलं आहे, तुम्हाला घरातूनच काम करायचं आहे आणि ते पण कुठलं डेटा एंट्री जॉब याच्यामध्ये काम करायचं आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आज मी तुमच्यासाठी 3 असे बेस्ट वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे जॉब जे घेऊन आले तिन्ही पण तुमचे डेटा एंट्री रिलेटेडच जॉब आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनची गरज नाही आहे. जरी तुमचं 12वी झालं असेल, जरी तुम्ही 12वी पास झाला असेल, तरी ह्या जॉबसाठी तुम्ही एलिजिबल आहे. तेवढंच की तुम्हाला कम्प्युटर यूज करता आलं पाहिजे, तर तुमचं टायपिंग स्पीड एक चांगला असलं पाहिजे तेवढंच. आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये एलिजिबल असाल तर ह्या जॉबला डेफिनेटली तुम्ही एलिजिबल आहात. ओके. सो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन डेटा एंट्री रिलेटेड, ते पण 3 जॉब मी तुम्हाला सांगणार आहे तसे, जे घरातून तुम्ही करू शकता आणि सॅलरी सुद्धा तुम्हाला खूप चांगली भेटायला. तर एक एक ठिकाणी 20,000 भेटायला, एक एक ठिकाणी 30,000 भेटायला, एक एक ठिकाणी 40,000 सुद्धा ह्याच्यामध्ये सॅलरी भेटत आहे तुम्हाला. ओके. तुम्ही फ्रेशर असला तरी चालतं, असं नाही की तुम्हाला एक्सपिरियन्स भेटत नाही. फ्रेशर असला तरी तुम्ही या जॉबसाठी एलिजिबल आहात, अप्लाय करू शकता. ओके. सो आता सगळं तर मी सांगितलेलं आहे. आता मेन आहे आपलं स्क्रीनवरती जाऊन चेकआउट करायचं की काय काय रिक्वायरमेंट आहे, सॅलरी काय आहे, कोणती कंपनी आहे. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊन मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे एक्सप्लेन करते. ओके. सो फर्स्ट आहे, कंपनीचं नाव आहे अलायन्स स्पार्क सोल्युशन, ही कंपनीचं नाव आहे. ती कंपनी घेऊन आली तुमच्यासाठी डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह, वर्क फ्रॉम होम आहे कम्प्लिटली हा जॉब. ओके. सो आता डिटेल्स बघूया आपण. सो कंपनीचं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं बघा, तुम्ही 0 to 2 इयर्स म्हटले म्हणजे तुम्ही फ्रेशर असला तरी तुम्ही या जॉबला एलिजिबल आहात. तुम्हाला सॅलरी भेटणार आहे 3 पासून 4.5 लाख पर एनम, म्हणजे नियर बाय 30 to 40,000 तुम्हाला इथे सॅलरी पडणार आहे. ओके. रिमोट काम आहे. ऑफिस त्यांचं पुण्यामध्ये आहे, पण त्यांनी कम्प्लिटली रिमोट तुम्हाला काम देणार आहे. ओके. सो बघा, फ्यू अवर्स ॲगो आत्ताच जस्ट हे काहीतरी पोस्ट झालेलं आहे. सो लवकरात लवकर अप्लाय करा, जेणेकरून तुमचा चान्स लवकर लागेल. फ्रेशर असला तरी चालतं, 12वी पास आहे तरी चालतं. ओके. आता जॉब हायलाइट्स बघूया. हायली प्रोफिशियन्सी इन एम-एस ऑफिस. तुम्हाला एम-एस ऑफिस यूज करता आलं पाहिजे. एम-एस ऑफिस आता सगळ्यांनाच यूज करता येतं, असं नाही की कुणाला येत नाही. ओके. येत नसेल तर शिकून घ्या. YouTubeमध्ये भरपूर व्हिडिओ पडलेत. कुठला पण एक व्हिडिओ घेऊन शिकून घ्या. ओके. तुम्हाला काय करायचं आहे? प्रिपेअर करायचं आहे, फाइल्स प्रिपेअर करायचं, ऑर्गनाइज करायचं रिपोर्ट्स, इन्व्हॉइसेस, कंपाइल ॲक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला त्यांचे जे इन्व्हॉइसेस असतात, त्यांचे रिपोर्ट्स असतात, ते सगळं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. नॉर्मल जे काम असतं ना, डॉक्युमेंट वगैरे बनवायचं, तेच तुम्हाला इथं करायचं आहे. ओके. म्हटलं तुम्हाला एम-एस ऑफिस यायला पाहिजे आणि स्ट्रॉंग ॲबिलिटी टू प्रायोरिटीज टास्क अँड मॅनेज टाईम इफेक्टिव्हली. टाईम इफेक्टिव्हली मॅनेज करायला पाहिजे. ते टास्क दिले असतात, ते टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके. प्रिपेअर करायचं फाईल, हे तुम्हाला सांगितलं मी. पेपर वर्क तुमचं असेल. ओके. ऑफिशियल पेपर वर्क ते पण असेल. ओके. फाईन. कंपाइलिंग डेली और वीकली ॲक्टिव्हिटी रिपोर्ट फॉर मॅनेजमेंट रिव्ह्यू. तुमचे डेली आणि वीकली ॲक्टिव्हिटी रिपोर्ट पण तुम्हाला दाखवावे लागतील. तुमचे जे टीम लीड असतात त्यांना वगैरे दाखवावं लागेल. ओके. फुल टाईम असणार, परमनंट असणार, बॅक ऑफिस म्हणून आहे त्याचा कॅटेगरी रोल. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे काय 12वी पास असाल तर तुम्ही जॉबला एलिजिबल आहात. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब शोधायला विथ गुड सॅलरी, तुम्हाला एम-एस वर्ड येत असेल तर डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सो अप्लाय करायला तुम्हाला इथून अप्लाय करायचं, इथं अप्लाय तुम्हाला दिसतं, इथून तुम्हाला अप्लाय करायचं, तुमचं अप्लाय होऊन जाईल. ओके. सो हे फर्स्ट जॉब झालं. आता सेकंड जॉब आपण बघूया. ओके. सो हे आहे आपलं सेकंड जॉब. कंपनीचं नाव आहे व्हेरिटस रिक्रुटमेंट पार्टनर्स म्हणून. ओके. पोस्टेड बाय व्हेरिटस रिक्रुटमेंट पार्टनर्स, वर्क फ्रॉम होम आहे. हे पण बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह डेटा एंट्री रिलेटेड जॉब आहे. ओके. यांचं ऑफिस बँगलोरमध्ये आहे, पण त्यांनी रिमोटली काम केलं. ओके. इथं पण सॅलरी तुम्हाला 3.25 पासून 4.25 लाख, म्हणजे 30,000 पासून 40,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी पडणार आहे पर ॲनम. फ्यू अवर्स ॲगो आत्ताच पोस्ट झालेला आहे. ओके. फाईन. आता ओके, ह्याच्यामध्ये काय जॉब हायलाइट्स म्हटलं तर प्रोफिशियंट टायपिंग स्किल अँड एक्सपिरियन्स इन बॅक ऑफिस प्रोसेसिंग. बॅक ऑफिस प्रोसेसमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असलं तरी चालतं, फ्रेशर असला तरी चालतं. म्हटले ते 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स तुम्ही अप्लाय करू शकता. मेंटेन अँड अपडेट कंपनी रेकॉर्ड्स, प्रिपेअर रिपोर्ट्स, प्रेझेंटेशन, मॅनेज ईमेल्स अँड इंटरनल कम्युनिकेशन. त्यांचे जे रिपोर्ट्स असतात, त्यांचे जे रेकॉर्ड्स असतात कंपनीचे, प्रेझेंटेशन, हे सगळं तुम्हाला मॅनेज करायचं. ईमेल्स वगैरे सगळं मॅनेज करायचं. मीटिंग शेड्यूल करायचंय तुम्हाला. शेड्यूलिंग मीटिंग, कोऑर्डिनेट्स विथ डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेशन करावं लागेल. म्हणजे हे सगळं ऑफिसचंच काम असतं. जे ऑफिसमध्ये काम करतात ना, सेम तुम्हाला इथं करायचं. ओके. तर जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे काय? मेंटेन अँड अपडेटिंग कंपनी रेकॉर्ड्स, कंपनी अपडेट करायचं, प्रिपेअर करायचं रिपोर्ट, डॉक्युमेंट्स बनवायचं, प्रेझेंटेशन बनवायचं आहे, मॅनेज करायचं ईमेल्स, इंटरनल कम्युनिकेशन, शेड्यूल करायचं मीटिंग, कोऑर्डिनेट्स विथ डिपार्टमेंट. तुम्हाला सॅलरी चांगलं झालेत म्हणजे तुम्हाला हे काम करावं, सगळं काम करावं लागेल. काम इझी आहे, पण जास्त काम असेल. पण सॅलरी चांगली भेटेल म्हणजे काय हरकत नाही, करू शकता. फुल टाईम परमनंट आहे. ग्रॅज्युएशनची गरज नाही, 12वी पास असेल तरी तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. ओके. नेक्स्ट आलं आपलं डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून. हे पण वर्क फ्रॉम होम पण आहे, वर्क फ्रॉम ऑफिसच आहे. दोन्ही पण अवेलेबल आहे. तुम्हाला जे सूट आहे ते तुम्ही करू शकता म्हटलंय त्यांनी. तर बघू शकता, वर्क फ्रॉम होम पण आहे आणि वर्क फ्रॉम ऑफिस पण आहे. बोथ अवेलेबल. ओके. 0 to 4 म्हटले त्यांनी एक्सपिरियन्स. प्रेशर असला तरी चालतं. ओके. कंपनीचं नाव आहे वेबमिंट कन्सल्टंट म्हणून कंपनीचं नाव आहे. ओके. यांचं ऑफिस हैदराबादमध्ये, पण तरी काम रिमोट आहे. हे पण बघू शकता तुम्ही, फ्यू अवर्स अगो
आत्ताच मी फ्यू अवर्स अगो येणारे पोस्ट झाले आहे. सो डेफिनेटली मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवायला जेणेकरून तुम्हाला त्याचा यूज होईल. एक्सपिरियन्स असायला पाहिजे डेटा एंट्री विथ स्ट्रॉंग टायपिंग स्पीड, चांगलं टायपिंग स्पीड असायला पाहिजे. इनपुट, अपडेट अँड व्हेरीफाय डेटा ॲक्युरेसी कम्प्युटर सिस्टम. म्हणजे त्यांचे जे डेटा असते ते तुम्हाला कम्प्युटर सिस्टममध्ये प्रॉपर ॲड करायचं आहे. ओके. आता जॉब डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे, वी आर लुकिंग फॉर डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह जॉइन अवर डायनामिक टीम, embark on rewarding career journey, input and update data into computer system. त्यांच्या जे सिस्टममध्ये असते, फॉर एक्झाम्पल एक्सेल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा एंटर करायचा, व्हेरीफाय करायचा आणि एन्श्युअर ॲक्युरेसी ऑफ डेटा एंट्री. जो काही डेटा तुम्ही एंटर करता तो करेक्ट असायला पाहिजे, ही तुम्हाला ॲक्युरेसी चेक करावी लागेल. वर्क फ्रॉम होम अवेलेबल आहे म्हटले त्यांनी. ओके. त्यांनी काय म्हटलं, रिक्वायर्ड कॅन्डिडेट्स प्रोफाईल. त्याला कुठली प्रोफाईल पाहिजे, एक तर फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स, बोथ आर वेलकम, दोघं पण वेलकम आहे. ओके. डेटा एंट्री रोल असणार आहे बॅक ऑफिस म्हणून, आणि ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे 12वी पास झालं असेल तरी तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. फुल टाइम आहे, परमनंट आहे. ओके. सो असे हे 3 बेस्ट आणि बेस्ट जॉब आहेत असं म्हणेन मी. ओके. इथं तुम्हाला सॅलरी भेटेल 20,000 पासून 40,000 पण इथं पण सॅलरी डिपेंड्स ऑन एक्सपिरियन्स. ओके. सो डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन, खूप छान जॉब्स आहेत. फ्यू अवर्स ॲगो पोस्ट झाले. सो डेफिनेटली अप्लाय करा. त्याच्यामध्ये काय तुम्हाला समजलं तर मला कमेंट करू शकता तुम्ही. आणि समजा तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. कारण असंच मी तुमच्यासाठी व्हिडिओज वगैरे घेऊन येतो जॉब. सो चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन जॉब सोबत. तोपर्यंत बाय.